मला हे जन्मात वाटलेलं नव्हतं सचिन सर मला सई बरोबर नाचायला वगैरे लावतील. नृत्य आणि मी हे काय समीकरण आहे हे राजेश भिडवे सईचं मी प्रचंड मोठा fan आहे. आता जर मी नेहमीच सांगतो हे 100 वेळा सांगितलं असेल तेव्हा मला एक गुन्हा माफ केला असेल. त्यांनी सईचे डोळे चोळले. खरं तर म्हणून आहे अखिल भारतीय क्रीडा संघटनेचा तो अध्यक्ष आहे. त्याचं मी नुकतीच मेंबरशिप घेतलेली आहे. असं कृपया हे समजू नका की हास्यचित्रकार हा कलावंत त्याला काय मिळाला ओळखीने. आमच्याकडे ओळखीने काही होत नाही. सई मला जेव्हा कळलं सरांनी सांगितलं की एक चित्रपट करतो तर त्यावेळेला ऍक्च्युली मी आणि सई असे अपोजिट होतो आणि प्रसादने हे होतो तर तेव्हा सईपर्यंत काहीतरी आज एक ओपनली सांगायला हरकत नाही. सईपर्यंत वेगळा मेसेज गेला की प्रसाद आणि ती आहे तर सईने पिक्चर सोडला होता. ती म्हणाली समीर असेल माझ्या ऑपोजिट हेच एक कारण आहे मी हा चित्रपट त्यामुळे आणि मग सरांनी सगळं सॉरी मी तुला वेगळा रोल दिलेला होता पण सई सोडते पिक्चर तू नाही असं त्यामुळे मग तू प्लीज करशील का आणि त्यामुळे मध्यंतरी पण असं झालेलं होतं की रिहर्सलला किंवा रिडिंगला सॅमी आहे का नाहीये मग मी बिझी आहे वगैरे अशा त्यामुळे सई खूप एक्सायटेड होती. मी म्हटलं हे बोलगे असलं पाहिजे मीही मग थोडासा एक्सायटेड झालो. पण जोक्स अपार्ट एवढंच सांगतो की सईचा मी प्रचंड मोठा फॅन आहे. मला जर मी नेहमीच सांगतो हे 100 वेळा सांगितलं असेल देवाने मला एक गुन्हा माफ केला समजा. त्यांनी सईचे डोळे चोळले. मी अगदी अर्ध्या फुटावरून काही इंचांवरून ते डोळे बघितलेले आहेत आणि ती डोळ्यातून जे इमोट करते ते फार कमी अभिनेत्रीला जमतं. त्यामुळे माझी एक प्रचंड इच्छा आमच्या हसरेमध्ये 2-3 वेळेला असे घेतलेले होते की रसिका माझी बायको असते आणि संगीत चौगुले सेलिब्रिटी असतो. इतर जण विचारतात अच्छा तुमच्या ह्यांचं शूटिंग आहे का कुणाबरोबर आहे ते सरिता म्हणकर बरोबर आहे. नाही 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 ती बायकोच माझी म्हणते नाही अजून त्या लेवलला ते पोहोचलेले नाही. असा एक पंच होता. हा आणि अजून एक पंच होता की कुठे चाललात तुम्ही असे मी कोल्हापूरला चाललोय माझं एक शूटिंग आहे बरोबर सई तामणकर अच्छा म्हणजे आजोबांचं होते का तुमच्या त्याच्या आजोबांचं होते का असा एक पंच होता. पण त्यावेळेला खरंच वाटलेलं नव्हतं पण शेवटी गोस्वामी आणि मोठे ह्या विद्यापीठात ऍडमिशन घेतल्यानंतर अशा अनेक इच्छा आपोआप पूर्ण होतात. मला आधी त्यांनी एका कार्यक्रमात जज सुद्धा बनवलेला आहे. ती सुद्धा माझी इच्छा पूर्ण झाली आहे. फक्त एकदा मी फ्रुट्स म्हणायला तेव्हा मुलं दिली होती. आपल्याला असं वाटतं ना कधीतरी जजच्या खुर्चीत आपण बसावं आणि जरा असे ओ फ्रूट लाला वगैरे असं म्हणावं. तसं एकदा काढलं तर ऊस आणि गुरं दिली होती. पण त्यांनी मला जज म्हणून येत आहे आता असा एक मला मान दिला. पण मला हे जन्मात वाटलेलं नव्हतं सचिन सर मला सई बरोबर नाचायला वगैरे लावतील. कारण नृत्य आणि मी हे काय समीकरण आहे हे राजेश भिडवे सांगतील. एवढंच सांगतो एका नृत्याचा पहाटेपर्यंत शूटिंग केलेलं होतं एवढं सांगतो आणि काहीच दुसरं मी काही सांगत नाही. आणि ते एकदा अत्यंत सुंदर वन टेक शॉट झालेला होता आणि इथे आमच्या इकडे एक नाजूक कलावंत आहे वनिता खरात त्यांच्यामुळे तो शॉर्टकट झालेला आणि मग पहाट दिसली डायरेक्ट सूर्य आला. अशा काही गमती जमती खूप घडल्या आणि तो तिच्यामुळे कट झाला हे जिने सांगितलंच नाही. राजेश प्रचंड चिडलेला होता त्यावेळेला ती माहित नाही कसे लोक करतात एक वेगळी गमत होती. आणि तर ती एक खरंच स्वप्न होतं सई बरोबर काम करायचं ते पूर्ण झालं. आणि सईचे खूप खूप आभार की तिने हा पिक्चर स्वीकारला. मी हिरो असू नये आणि प्रसाद बद्दल काय ना प्रसाद खूप चांगला मित्र आहे आणि जेवढी ऑन स्क्रीन मध्ये मजा केलेली आहे तेवढी ऑफ स्क्रीन जास्त मजा केलेली आहे. खरं तर म्हणून आहे अखिल भारतीय क्रीडा संघटनेचा तो अध्यक्ष आहे. त्याचं मी नुकतीच मेंबरशिप घेतलेली आहे. तर त्यामुळे आणि ईशा बरोबर तर मला सर आवर्जून सांगायचं की समय तुमची मैत्रीण उतरली नाही तर बरं होईल. कारण आम्ही ना अपरिचित आहोत एकमेकांशी. आम्ही
अपरिचित आहोत एकमेकांची आणि ती उतरली नाही पाहिजे तुमची मैत्री. त्यामुळे आम्ही बऱ्याच वेळेला बोलायचो नाही एकमेकांशी की आम्ही की उठून जायचो. असं अनेक वेळेला आम्ही केलं आणि आणि सगळ्यात शेवटी सचिन आमचे स्क्वेअर आम्ही म्हणतो त्यांचे आभार की त्यांनी एवढा विश्वास टाकला. असं कृपया हे समजू नका की हास्यचित्रकार हा कलावंत त्याला काय मिळाला ओळखीने. आमच्याकडे ओळखीने काही होत नाही. ओळखीने स्किट सुद्धा परफॉर्म करायला मिळत नाही 15 मिनिटाचं. त्यामुळे अडीच तासाचा चित्रपट मिळणं ही भाग्याची गोष्ट आहे. त्या कॅरेक्टरसाठी मकरंद ढवळेसाठी समीर चौगुले त्यांना योग्य वाटला म्हणूनच त्यांनी ही भूमिका मला दिली. त्यामुळे ओव्हरऑल खूप मज्जा आलेली आहे. तुम्ही इमॅजिन करू शकता की आम्ही सगळे 4 जण असल्यावर आम्ही ऑफस्क्रीन सुद्धा किती मजा केली असेल, ऑनस्क्रीन सुद्धा किती मजा केली असेल. त्यामुळे सगळ्यांनी 1 मेला आवर्जून जा आणि या चित्रपटात गुलकंद चाखा. नक्की तुम्हाला आवडेल याची खात्री घेतो.